कदाचित अशीच पण असेल, हे सगळे जर ओबीसी मध्ये आले तर आपलं राजकीय आरक्षणाचं काय होईल? कारण आज ओबीसींना राजकीय आरक्षण आहे म्हणून छोट्या गावात, एखाद्या छोट्या गावात समजा छोट्या जातीचे 4 जरी घर असतील तरी त्याचा ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो, त्याचा सरपंच होऊ शकतो, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना आरक्षण आहे म्हणून ते निवडून जाऊ शकतात. तर मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर छोट्या जातींच्या राजकीय आरक्षणाचं काय? तसं सांगावं मग ते तसं असं ते विरोध करायला नाही पाहिजे. मग त्यांनी ते सांगावं ना, ही प्रॉब्लेम आहे, पडदा काढून आणि प्रॉब्लेम पैकी हा बोलतच नाहीत ना. म्हणजे रात येऊ नका म्हणजे खालचं घ्या वरचं घ्या, कोणतं घेतो कोणतं द्या ना, खालचं द्या ना वरचं द्या ना. तुम्ही बोला ना मग तसं. मी विचारला तुम्हाला प्रश्न, तुम्ही सांगा आता काय? नाही राजकीय आरक्षणात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं काय? जर मराठा समाज मध्ये आला, मराठा समाजाची मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. ही आकडेवारी अशी आहे, 1962 ते 2004 या कालावधीत 2430 आमदार झाले. 55% म्हणजे 1336 आमदार हे मराठा समाजाचे, 54% शिक्षण संस्था मराठा समाजाच्या, त्याचबरोबर विद्यापीठाच्या व्यवस्थापनात 60 ते 75% प्रतिनिधित्व मराठा समाजाकडे, राज्यातील 105 साखर कारखान्यांपैकी 86 साखर कारखाने मराठा समाजाकडे, 71.4 सहकारी संस्थांवर मराठा समाजाचं सगळे बोलकी आहेत.